लातूर येथील सुप्रभात ग्रुपच्या वतीने काढण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन रविवारी दुपारी भाजपा नेत्या डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या हस्ते करण्यात आले। दिनदर्शिका प्रकाशनाचा हा सोहळा अंबाजोगाई रोडवरील हॉटेल वन अँड ओनली या ठिकाणी पार पडला। यावेळी झरी बुजुर्गचे सरपंच दयानंद सुरवसे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमात डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या हस्ते सुप्रभात ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मोहन गंगाधरप्पा रासुरे, अध्यक्ष राजकुमार मनोहर मस्के यांचा सपत्नीक सत्कारही करण्यात आला। यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी आपण बसवेश्वराचे पाईक आहोत, कर्म हीच पूजा समजून चालतो असे सांगितले। स्वर्गीय शिवराज पाटील चाकूरकर यांनी समाजकार्याला सर्वतोपरी महत्त्व देण्याची शिकवण दिल्याचे सांगितले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वतःच्या जन्मदात्या आईचे निधन झाल्यानंतर त्यांचा अंत्यविधी उरकून कॅबिनेटची बैठक घेतली। ही बाब विसरून चालणार नाही। आपणही चाकूरकर साहेबांच्या जाण्यानंतरच्या दुःखद प्रसंगानंतर या दिनदर्शिकेच्या प्रकाशनाच्या अनुषंगाने नवीन वर्षात सुखद कार्याची सुरुवात या निमित्ताने होते असे आपण मानून चालतो असेही त्यांनी सांगितले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय स्वामी बसपुरे यांनी केले। कार्यक्रमात सुप्रभात ग्रुपचे कार्याध्यक्ष सिद्धरामप्पा वाघमारे, उपाध्यक्ष बाबुराव पाचंगे, बाबा गायकवाड, शिवाप्पा टेंकाळे, सचिव देवीदास घोडके, नागनाथ काकनाळे, अशोक जाधव, द्वारकादास बिदादा आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनेराव बेलुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवशंकर सुरवसे यांनी केले।